कसे आहात विद्यार्थी मित्रो. आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बी एड सी ई टी या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत. विद्यार्थी मित्रो, बी एड सी ई टीतील उपघटक सामान्य ज्ञान या संदर्भातील जे उपघटक आहेत त्याविषयीचा हा व्हिडिओ. विद्यार्थी मित्रो, सामान्य ज्ञान हा घटक आपल्यासाठी 30 गुणांचा आहे. तर ह्या 30 गुणांमध्ये जे उपघटक आहेत जसे की स्थानिक प्रश्न, राष्ट्रीय प्रश्न, आंतरराष्ट्रीय प्रश्न, तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान यावर आधारित प्रश्न व इतिहास ह्या उपघटकावर आधारित प्रश्न आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका. आपली परीक्षा जी की अवघ्या काही दिवसावरती येऊन ठेपली आहे. विद्यार्थी मित्रो, आपले हॉल तिकीट्स लवकरच लॉन्च होतील, जे आपल्याला डाउनलोड करून घेता येतील. विद्यार्थी मित्रो, उपघटक निहाय गुण व प्रश्नसंख्या आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. स्थानिक प्रश्नावर आधारित म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील जे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रो त्या आधारित आपल्याला 4 प्रश्न विचारले जातील. 4 गुण यासाठी असणार आहेत. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावरील म्हणजेच भारताच्या स्तरावर आपल्याला 3 प्रश्न आपल्या बी एड सी ई टीमध्ये विचारले जातील. 3 गुण यासाठी असणार आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, इंटरनॅशनल लेवलवरचे म्हणजेच आंतरराष्ट्रीय स्तरावरचे 2 प्रश्न आपल्याला विचारले जातील. 2 गुण यासाठी असणार आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, विज्ञान आणि तंत्रज्ञान ज्याला आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी असं म्हणतो यावर आधारित 3 प्रश्न आपल्याला विचारले जातील. विद्यार्थी मित्रो, हे प्रश्न जागतिक लेवलचे असतील. त्यात राष्ट्रीय, राज्यस्तरीय तसेच आंतरराष्ट्रीय तिन्ही बाबीचा समावेश असेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, हिस्ट्री, इतिहास यातून आपल्याला 3 प्रश्न विचारले जातील. त्यानंतर जॉग्रफी, त्यामध्ये विद्यार्थी मित्रो महाराष्ट्राचा जो भूगोल आहे, महाराष्ट्राच्या भौगोलिक ज्या बाबी आहेत यावर आधारित 2 प्रश्न व 1 प्रश्न आपल्याला राष्ट्रीय पातळीवर म्हणजेच भारताचा जो आपला भूगोल आहे त्यावर आधारित प्रश्न विचारले जातील. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, सिविक्स ज्याला आपण नागरिकशास्त्र असं म्हणतो यावर आधारित 2 प्रश्न विचारले जातील. त्यासाठी 2 गुण आपल्याला असणार आहेत. त्यानंतर पॉलिटिकल सायन्स, राज्यशास्त्र यासाठी 2 गुण व लिटरेचर विद्यार्थी मित्रो यावर आधारित आपल्याला 3 प्रश्न विचारले जातील. यात आपण लक्षात घ्यायचं आहे जे पॉप्युलर राजनैतिक आहेत तसेच लेखक आहेत, कवी आहेत यांचं साहित्य आपल्याला त्यांचे पुस्तकं असतील, ग्रंथ असतील, त्यांचे नाव व लेखकांचे नावं तसेच काव्यखंड असतील तर कवींचे नावं या बाबी आपल्याला पाठ करावे लागतील. विद्यार्थी मित्रो, तसेच साहित्याशी निगडीत पुरस्कार जसं की साहित्याचा नोबल, त्यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार, मॅग्सेसे पुरस्कार हे जे पुरस्कार आहेत विद्यार्थी मित्रो त्याशी निगडीत असणारे महाराष्ट्रातील तसेच भारतातील लोक आपल्याला लोक म्हणजेच लेखक या बाबी आपल्याला माहीत हव्यात आणि पॉप्युलर प्रश्न आपण त्या संदर्भातले तयार करावेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, पास्ट अँड करंट अफेअर्स चालू व भूतकालीन घडामोडी, तर यामध्ये विद्यार्थी मित्रो मॅक्झिमम प्रश्न आपल्याला यात विचारलेले पाहायला मिळतात. तर 5 ही संख्या या 2 घटकामधून असणार आहे. विद्यार्थी मित्रो, 2 प्रश्न करंट अफेअर्सवर तर 3 प्रश्न हे पास्ट इव्हेंटवरती आपल्याला पाहायला मिळतील. तर या अनुषंगाने आपल्याला काय करायचे आहे, बी एड सी ई टीची आपली तयारी करायची आहे. तर चला पाहूया. घटक जो आपला सामान्य ज्ञान आहे त्यातील उपघटक क्रमांक 1 लोकल म्हणजे स्थानिक बाबीवर आधारित असणारे प्रश्न. विद्यार्थी मित्रो, स्थानिक येथे अर्थ असा घ्यायचा आहे की महाराष्ट्र राज्य म्हणजे स्थानिक प्रश्न हे महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हे त्याची रचना या बाबतीत आपल्याला ते प्रश्न पाहायला मिळतील. पहिला प्रश्न विद्यार्थी मित्रो, घटक राज्यस्तरीय असणारे प्रश्न, स्थानिक प्रश्न. प्रश्न पहिला, महाराष्ट्रात एकूण किती राज्यसभा सदस्य आहेत? ऑप्शन 1 12, 2 19, 3 48, 4 288. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 19 हे करेक्ट उत्तर आहे. तर 12 जे सदस्य आहेत विद्यार्थी मित्रो हे राष्ट्रपतीकडून निवडले जातात, ही बाब आपण लक्षात घ्यावी. 48 खासदारांची संख्या महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळते. तर विद्यार्थी मित्रो, महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या म्हणजेच MLAच्या 288 जागा असतात, हेही आपण या अनुषंगाने लक्षात घ्यावे. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? 1 यशवंतराव चव्हाण, 2 वसंतराव नाईक, 3 वसंतदादा पाटील, 4 अण्णासाहेब पाटील. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 यशवंतराव चव्हाण करेक्ट उत्तर होय.
त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, महाराष्ट्रात एकूण किती लोकसभा सदस्य आहेत, म्हणजेच खासदारच्या जागा किती आहेत? ऑप्शन 1 12, 2 19, 3 48 आणि 4 288. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, कोणत्या सभागृहास स्थायी सभागृह असे म्हणतात? 1 विधानसभा, 2 लोकसभा, 3 राज्यसभा, 4 लोकसंसद. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 राज्यसभा करेक्ट उत्तर होय. कारण राज्यसभा विद्यार्थी मित्रो त्यातील सदस्य त्यांचा कार्यकाळ संपायच्या अगोदरच नवनिर्वाचित सदस्यांची यादी तयार असते, म्हणून ते सभागृह कधीही विसर्जित होत नाही, कंटिन्यू आपल्याला चाललेलं पाहायला मिळते. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, महाराष्ट्र राज्यास एकूण किती राज्यांच्या सीमा मिळतात? म्हणजेच महाराष्ट्राच्या ज्या सीमा आहेत विद्यार्थी मित्रो त्या किती राज्यासोबत सामायिक केलेल्या आहेत, कॉमन आहेत, असा हा प्रश्न. ऑप्शन 1 6, 2 4, 3 9 आणि 5 आणि 4 7. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 6 राज्यांच्या सीमा महाराष्ट्रासोबत एकत्रित झालेल्या आहेत, सामायिक झालेल्या आहेत. पुढचा प्रश्न, लोकसंख्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? ऑप्शन 1 पहिला, 2 दुसरा, 3 तिसरा, 4 चौथा. विद्यार्थी मित्रो, लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आपल्याला लागलेला पाहायला मिळतो, म्हणजेच महाराष्ट्र राज्य लोकसंख्येबाबतीत 2 नंबरला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या शहराला महाराष्ट्राची धार्मिक राजधानी म्हटले जाते? ऑप्शन 1 तुळजापूर, 2 वणी, 3 माहू, 4 पंढरपूर. विद्यार्थी मित्रो, महाराष्ट्रातील धार्मिक राजधानी म्हणजेच पंढरपूर हे शहर होय, हे धार्मिक क्षेत्र होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात भरते? 1 नाशिक, 2 छत्रपती संभाजीनगर, 3 मुंबई, 4 नागपूर. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 नागपूर हे करेक्ट उत्तर होय. प्रश्नावली आवडत असल्यास विद्यार्थी मित्रो नक्कीच लाईक करा व मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 अहमदनगर करेक्ट उत्तर होय. तर मुंबई जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान आहे, तसेच लोकसंख्येच्या दृष्टीने मुंबई जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये अग्रेसर असलेला एक क्रमांकचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. महाराष्ट्रातील सर्वात जुनी महानगरपालिका कोणती? 1 जालना, 2 पुणे, 3 नाशिक, 4 मुंबई. विद्यार्थी मित्रो, जालना ही सर्वात शेवटची म्हणजे नवीनतम जाहीर झालेली महानगरपालिका आहे, तर मुंबई ही सर्वात जुनी महानगरपालिका आहे. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. विद्यार्थी मित्रो, यानंतर पुढचा घटक सामान्य ज्ञान, त्यामधला उपघटक राष्ट्रीय जे घटक आहेत विद्यार्थी मित्रो राष्ट्रीय बाबीवर आधारित प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत यामध्ये. तर राष्ट्रीय स्तरावरील प्रश्न 3 प्रश्न असतील आणि त्यासाठी 3 गुण आपल्याला मिळतील. 3 गुणांचा आपल्याला काय करावं लागेल? अभ्यास करावा लागेल. भारतीय तिरंग्यातील अशोक चक्र कोठून घेतले आहे? सारनाथ येथून हे अशोक चक्र घेतले आहे, ही बाब आपण लक्षात घ्यावी. त्यामध्ये 24 आऱ्या असतात. पुढचा प्रश्न, लोकसभेचे सदस्य किती आहेत? त्यांची संख्या विद्यार्थी मित्रो 552 असलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढचा प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? ते राजस्थान आहे. पुढचा प्रश्न, भारतीय आर्थिक राजधानी कोणती? विद्यार्थी मित्रो ती मुंबई आहे. पुढचा प्रश्न, भारताला एकूण किती देशांच्या सीमा लाभल्या आहेत? विद्यार्थी मित्रो एकंदरीत 7 देशांच्या भूसीमा आपल्या भारत देशाला लाभलेल्या आहेत. तसेच आपण आताच वरील प्रश्नामध्ये पाहिले महाराष्ट्राला 6 राज्यांच्या सीमा आहेत, तर विद्यार्थी मित्रो भारताला 6 7 हे दोन्ही अंक आपण त्या स्तरावरून लक्षात ठेवावे. पुढचा प्रश्न, भारतात एकूण किती राज्य आहेत? विद्यार्थी मित्रो नवीन राज्य निर्मितीनुसार तसेच केंद्रशासित जे प्रदेश आहेत विद्यार्थी मित्रो यानुसार आपल्याला राज्याची संख्या जी आहे ती 28 झालेली पाहायला मिळते. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या? ऑप्शन 3 इंदिरा गांधी करेक्ट उत्तर होय. भारत हे नाव कोणत्या प्राचीन काळातील भव्य राजाशी संबंधित आहे? तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 चक्रवर्ती
भरत चक्रवर्ती यावरून भारत हे नाव देण्यात आलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारताचा सर्वात उंच मिनार कोणता आहे? ऑप्शन 3 कुतुब मिनार. करेक्ट उत्तर होय. भारताची सर्वात उंच मूर्ती कोणती? विद्यार्थी मित्रो, स्टॅच्यू ऑफ युनिटी ही भारताचीच नव्हे तर जगभरातली सर्वात उंच मूर्ती, सर्वात उंच पुतळा होय. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण होती? तर विद्यार्थी मित्रो, सरोजिनी नायडू ह्या भारतातील पहिल्या महिला राज्यपाल होय. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयात प्रथम महिला न्यायाधीश कोण होत्या? विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 एम फातिमा बीवी ह्या पहिल्या म्हणजेच प्रथम महिला न्यायाधीश होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 लॉर्ड माउंटबेटन. करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? ऑप्शन 4 जवाहरलाल नेहरू. करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू कधी बनले? म्हणजे आपल्याला त्यांचा दिनांक सांगायचा आहे. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 15 ऑगस्ट 1947. करेक्ट उत्तर होय. बुद्धिबळात प्रथम भारतीय विश्वविजेते कोण आहेत? तर विद्यार्थी मित्र, ऑप्शन 2 विश्वनाथ आनंद यांनी सर्वप्रथम बुद्धिबळ चषक जिंकलेला आहे. म्हणजेच ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, डबल शतक म्हणजेच दुहेरी शतक आपण ज्याला म्हणत असतो, दुहेरी शतक झळकावणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण आहे? ऑप्शन 3 मिताली राज. करेक्ट उत्तर. पुढचा प्रश्न, भारतीय प्रवासी दिवस दरवर्षी कधी साजरा करतात? विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 9 जानेवारी. करेक्ट उत्तर. पुढचा प्रश्न, भारताच्या राष्ट्रीय ध्वजाच्या मध्ये असलेल्या अशोक चक्रामध्ये किती आऱ्या म्हणजे स्पोक्स असतात? तर ऑप्शन 2 24. करेक्ट उत्तर. भारतरत्न मिळवणारी पहिली महिला कोण होती? ऑप्शन 2 श्रीमती इंदिरा गांधी. करेक्ट उत्तर. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, पुढचा जो उपघटक आहे तो म्हणजेच आंतरराष्ट्रीय स्तरावर असणारे प्रश्न ज्यांची प्रश्नसंख्या आपल्याला 2 पाहायला मिळते. तर विद्यार्थी मित्रो, त्यासाठी गुणही 2 आहेत. म्हणजेच प्रति प्रश्न 1 गुण आपल्याला पाहायला मिळतो. प्रश्न पाहिला विद्यार्थी मित्रो, WTCचे पूर्ण रूप काय आहे? तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 वर्ल्ड ट्रेड सेंटर याचं करेक्ट उत्तर होय. विद्यार्थी मित्रो, वर्ल्ड ट्रेड सेंटर याचं करेक्ट उत्तर आहे. म्हणजेच WTC होय. विद्यार्थी मित्रो, या सदरामध्ये म्हणजेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील जे प्रश्न आपल्याला विचारले जातील यामध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडी आहेत विद्यार्थी मित्रो, त्या ऐतिहासिक असतील, चालू घडामोडी असतील, याबद्दल आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये विद्यार्थी मित्रो, त्यामध्ये विविध ज्या वास्तू आहेत, ऐतिहासिक वास्तू असतील, त्यानंतर ऐतिहासिक साहित्य असेल आंतरराष्ट्रीय पातळीवरील तेही आपल्याला विचारलं जाईल. त्यानंतर जे बहुचर्चित व्यक्तिमत्व असतात त्यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारले जातात. तसेच विद्यार्थी मित्रो, जे 7 आश्चर्य आहेत जगभरातील त्यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारलेले या सदराअंतर्गत म्हणजेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रश्न जे की 2 प्रश्न विचारले जातात यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? 1 बराक ओबामा, 2 जॉर्ज बुश, 3 बिल क्लिंटन आणि 4 जो बायडन. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 जो बायडन करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, नाईल जी की जगभरातील सगळ्यात लांब नदी आहे, तर नाईल नदी किती देशातून वाहते? ऑप्शन 1 10, 2 8, 3 5 देशातून, 4 9 देशातून. विद्यार्थी मित्रो, नाईल ही जी नदी आहे तब्बल 8 देशातून वाहते. तर ऑप्शन 2 8 हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 15 मार्च, 2 7 मे, 3 7 एप्रिल, 4 5 जून. विद्यार्थी मित्रो, 7 दिसल्यानंतर लगेच 7 मे याला तुम्ही करेक्ट करू नका. अजून एक बाब आपण लक्षात ठेवायची आहे विद्यार्थी मित्रो, जेव्हा आपण आन्सर टिक करत असतो त्यावेळेस आपण करेक्ट पर्याय काय करायचा आहे, निवडायचा आहे. तर ऑप्शन 3 7 एप्रिल करेक्ट उत्तर आहे. 7 पावर आपण चुकून 7ला लगेच मेला करेक्ट करायचं नाही. तसेच विद्यार्थी मित्रो, कधी कधी 2 ऑप्शन उत्तर असतात, म्हणजेच ऑप्शन 2 व 3 असं कधी उत्तर असतं. तर त्यामध्ये मग ऑप्शन 4 जो असतो विद्यार्थी मित्रो, त्यात लिहिलेलं असतं ऑप्शन 2 व ऑप्शन 3 असं जर लिहिलेलं असेल तर मग आपलं उत्तर
2 किंवा 3 नसून ते 4 नंबर असतं, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. त्याप्रमाणे आपण काय करायचं आहे, अगोदर सर्व पर्याय पाहायचे आहेत, त्यातून मग करेक्ट पर्याय जो आहे तो निवडायचा आहे. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, मॅकमोहन रेषा कोणत्या 2 देशादरम्यान आहे? 1 भारत श्रीलंका, 2 भारत नेपाळ, 3 चीन भारत, 4 भारत पाकिस्तान. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 चीन व भारत या 2 देशादरम्यान ही आपल्याला रेषा पाहायला भेटते, ज्याला आपण मॅकमोहन रेषा असं म्हणतो. तर भारत व पाकिस्तान या 2 देशादरम्यान आपल्याला रेड क्लिप नावाची रेषा पाहायला भेटते, ज्याला आपण बाँड्री असं म्हणत असतो, सीमारेषा असं म्हणतो. पुढचा विद्यार्थी मित्र, पुढचा प्रश्न, ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र ग्रंथ कोणता? 1 तोराह, 2 भगवद्गीता, 3 कुराणे शरीफ, 4 बायबल. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 बायबल हे करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या देशात एकही नदी नाही? 1 रशिया, 2 चिली, 3 पाकिस्तान, 4 सौदी अरब. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 सौदी अरब करेक्ट उत्तर होय. या देशात आपल्याला एकही नदी पाहायला मिळत नाही, ही बाब आपण लक्षात घ्यावी. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, चंद्रावरून दिसणारी पृथ्वीवरील मानवी कलाकृती कोणती? 1 आयफल टावर, 2 कुतुब मिनार, 3 चीनची भिंत आणि 4 एकात्मता पुतळा. विद्यार्थी मित्रो, ज्याला आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी असं म्हणतो, जो की जगातील सर्वात उंच पुतळा आहे. तर चंद्रावर गेल्यानंतर आपल्याला तिथून म्हणजे चंद्रावरून पृथ्वीकडे पाहिल्यानंतर काय दिसतं, तर एकमेव गोष्ट दिसते विद्यार्थी मित्रो, ती म्हणजेच चीनची भिंत. ऑप्शन 3 हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा व मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही. जगातील सर्वात लांब साप कोणता? 1 ॲनाकोंडा, 2 ब्लॅक मंबा, 3 कोब्रा, 4 घोणस. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 ॲनाकोंडा हा जगभरातील सर्वात लांब साप आहे. विद्यार्थी मित्रो, 30 फुटापर्यंत आपल्याला त्याची लांबी पाहायला मिळते. तसेच ब्लॅक मंबा, कोब्रा व घोणस हे तिन्ही विद्यार्थी मित्रो विषारी साप आहेत. ही बाब आपल्या माहीत असावी, आपल्याला ज्ञात असावी. तर घोणस हा महाराष्ट्रामध्ये मिळणारा विषारी साप आहे, हे आपण लक्षात घ्या. BRICS ज्याला विद्यार्थी मित्रो आपण शॉर्ट फॉर्ममध्ये ब्रिक्स असं म्हणतो. ब्रिक्समधील आय या अक्षराचा अर्थ काय आहे? 1 इंटरेस्ट, 2 इंडिया, 3 इंडस, 4 इंटरमिडिएट. विद्यार्थी मित्रो, ब्रिक्स ही 5 देशांची संघटना आहे. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 इंडिया करेक्ट उत्तर होय. तर हे 5 अल्फाबेट्स आहेत, ज्यावरून देशाची नावं आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, पुढचा उपघटक तो म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान. तर सामान्य ज्ञान या घटकातला विज्ञान तंत्रज्ञान यातून आपल्याला 3 प्रश्न विचारले जातील. त्यासाठी प्रत्येकी 1 गुण म्हणजेच 3 गुण आपल्यासाठी या सदरासाठी देण्यात आलेले आहेत, राखीव ठेवण्यात आले आहेत. विद्यार्थी मित्रो, त्या संदर्भातला पहिला प्रश्न, CV रमन हे नाव कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? 1 अर्थशास्त्र या विषयाशी, 2 भाषाशी निगडीत, 3 भौतिकशास्त्राशी निगडीत आणि 4 वेद या घटकाशी निगडीत. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 भौतिकशास्त्र या घटकाशी CV रमन हे नाव आपल्याला परिचित आहे. त्यांना भौतिकशास्त्रातील नोबेल मिळाला आहे, ही बाब आपण लक्षात घ्यावी. पुढचा प्रश्न, पिलांना जन्म देणाऱ्या प्राण्यास काय म्हणतात? 1 अंडज, 2 जरायुज, 3 बीजक प्राणी, 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्रो, जे प्राणी अंडी घालतात व त्यातून पिल्ले बाहेर येतात, म्हणजेच अंडी उबवल्यानंतर पिल्ले बाहेर येतात, त्याला आपण अंडज प्राणी म्हणतो. तसेच जे प्राणी पिलांना जन्म देतात व दूध पाजतात, त्यांना विद्यार्थी मित्रो आपण सस्तन प्राणी तसेच जरायुज असं म्हणत असतो. ऑप्शन 2 जरायुज करेक्ट उत्तर होय. यालाच आपण इंग्रजीमध्ये मॅमल्स असं म्हणतो, ज्यांना मेमरी ग्लँड्स असतात. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, कोणत्या जीवनसत्वाअभावी स्कर्वी नावाचा रोग आपल्याला मानवामध्ये झालेला पाहायला मिळतो, म्हणजेच स्कर्वी रोग होतो? ऑप्शन 1 ड जीवनसत्वाच्या अभावी, 2 क जीवनसत्वाअभावी, 3 ब जीवनसत्वाअभावी आणि 4 अ जीवनसत्व अभावी. विद्यार्थी मित्रो,
ऑप्शन 2 क जीवनसत्वाअभावी आपल्याला स्कर्वी रोग झालेला पाहायला मिळतो. विद्यार्थी मित्रो, स्कर्वीमधील क व जीवनसत्व क ह्या दोन गोष्टींवर आपण लक्षात ठेवायचं. स्कर्वी क. तर विद्यार्थी मित्र, मुर्दूस नावाचा एक रोग आपल्याला पाहायला मिळतो, ज्याला इंग्रजीमध्ये रिकेट्स असं म्हणतात. तर मुर्दूसमधला ड व जीवनसत्व ड ही गोष्ट आपण लक्षात घ्यावी. तसेच विद्यार्थी मित्रो, बेरीबेरी रोग हा जीवनसत्व ब अभावी होत असतो. तर ब हेही आपण लक्षात घ्यावं. व रातआंधळेपणासाठी कुठलाही क्ल्यू नाही. तर जीवनसत्व अभावी आपल्याला रातआंधळेपणा आजार बळावल्याचे पाहायला मिळते, जाणवते. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 क स्कर्वी करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, प्रकाशाचा वेग किती असतो? 1 30,000 किलोमीटर प्रति सेकंद, 2 3,00,000 किलोमीटर प्रति सेकंद, 3 3,000 किलोमीटर प्रति सेकंद आणि 4 30,00,000 किलोमीटर प्रति सेकंद. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 3,00,000 किलोमीटर प्रति सेकंद करेक्ट उत्तर होय. विद्यार्थी मित्रो, पुढचा प्रश्न, पेनिसिलिन इंजेक्शनचा शोध कोणी लावला? 1 एडवर्ड जेनर यांनी, 2 वॉटसनने, 3 फ्लेमिंगने, 4 क्रिक यांनी. विद्यार्थी मित्रो, अलेक्झांडर फ्लेमिंग म्हणजेच ए फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावला, ही बाब आपण लक्षात घ्यावी. जो की एक पेनकिलर म्हणून आपल्याला सध्या फार फायदेमंद असणारे जे औषध आपल्याला पाहायला मिळतं, ज्याला आपण पेनिसिलिन म्हणतो. फ्लेमिंग हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, संगणकाचा शोध कोणी लावला? ज्याला आपण कॉम्प्युटर म्हणतो, जो की आपल्या हातामध्ये सध्या एकदम छोट्या स्वरूपात येऊन पाहायला मिळतोय, तो म्हणजेच आयफोन किंवा ज्याला आपण स्मार्टफोन म्हणतो. तर विद्यार्थी मित्रो, हाही एक संगणकाचा प्रकार आहे. तर संगणकाचा शोध कोणी लावला असा हा प्रश्न. 1 क्लेनफेल्टर, 2 डाऊन, 3 अल्फ्रेड नोबेल, 4 चार्ल्स बेबेज. विद्यार्थी मित्रो, सुरुवातीचा संगणक हा 10 बाय 10 फूट रूम एवढा तो आपल्याला तो पाहायला मिळत होता, जो की आज आपल्या हातामध्ये आहे. तर त्याचा शोध चार्ल्स बेबेज या शास्त्रज्ञांनी लावला. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, विमानाचा शोध कोणी लावला? 1 विजय भटनागर, 2 राईट बंधू, 3 मायकल फॅरेडे, 4 नरेंद्र जोशी. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 राईट बंधू करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, पाण्याचे रेणुसूत्र म्हणजेच केमिकल फॉर्म्युला ज्याला आपण म्हणत असतो, रेणुसूत्र काय आहे? ऑप्शन 1 NaCl, 2 KCl, 3 H2O2 आणि 4 NaOH. विद्यार्थी मित्रो, H2O2 ऐवजी H2O हे पाण्याचे रेणुसूत्र होय. विद्यार्थी मित्रो, तसेच NaCl हे टेबल साल्ट म्हणजेच खाद्य मीठ, तर KCl ज्याला आपण सेंधो मीठ असं म्हणतो, शेंदिलोन असंही त्याचं दुसरं नाव आहे. तर विद्यार्थी मित्रो, आपण त्याला रॉक साल्ट असंही म्हणतो KCl. तर NaOH विद्यार्थी मित्रो आपल्या परिचयाचं आहे, जे की सोडियम हायड्रॉक्साईड होय. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 पाण्याचे रेणुसूत्र H2O असे होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, रक्तगटाचा शोध कोणी लावला? 1 फ्लेमिंग, 2 लँडस्टेनर, 3 लिवेनहॉक, 4 कुक. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 लँडस्टेनर करेक्ट उत्तर होय. विद्यार्थी मित्रो, यामध्ये आपल्याला माहीत आहे रक्तगट ए, रक्तगट बी, त्यानंतर रक्तगट AB व रक्तगट O हे पॉप्युलर रक्तगट आहेत. विद्यार्थी मित्रो, या व्यतिरिक्तही आपल्याला काही रक्तगट पाहायला मिळतात, जसे की बॉम्बे. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 लँडस्टेनर यांनी रक्तगट आपल्याला विश्लेषण करून सांगितले, समजावून सांगितले. विद्यार्थी मित्रो, पुढचा प्रश्न, कोणत्या रक्तगटाचे रक्त सर्वांना चालते? ऑप्शन 1 B, ऑप्शन 2 A रक्तगट, ऑप्शन 3 O रक्तगट आणि 4 AB रक्तगट. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 O रक्तगटाचे रक्त कोणत्याही व्यक्तीस दिल्यास चालते. तसेच विद्यार्थी मित्रो, AB जो रक्तगट आहे हा सर्वांकडून रक्त घेऊ शकतो, ही बाब आपण लक्षात घ्या. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 O रक्तगट आपल्याला सर्व दाता पाहायला मिळतो, ज्याचं रक्त कोणालाही चालते. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, पुढचा जो प्रश्नाचा गट आहे तो म्हणजेच सामान्य ज्ञान उपघटक इतिहास, ज्यामधून विद्यार्थी मित्र आपल्याला 3 प्रश्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्नास 1 गुण असणार आहे. तर विद्यार्थी मित्र 3 गुण या उपघटकाला आपल्याला असलेले पाहायला मिळतील. त्यानंतर विद्यार्थी मित्र त्या घटकातला पहिला प्रश्न, शिवरायांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला होता?
1 सिंहगड, 2 रायगड, 3 जिंजी, 4 सिंधुदुर्ग. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 रायगड करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, ऐतिहासिक घटनांमधून बाबीमधून जो आपल्याला पाहायला मिळतो, मुंबई ठाणे रेल्वे केव्हा धावली, म्हणजे रेल्वे कधी सुरू झाली असा प्रश्न. ऑप्शन 1 1852, 2 1853, 3 1854 आणि 4 1855. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 1853 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला, 19 फेब्रुवारी 30. तर विद्यार्थी मित्रो यामध्ये गफलत लक्षात घ्या. 2 जे ऑप्शन आहेत चांगले कॉम्प्लिकेटेड आपल्याला पाहायला मिळतात. ऑप्शन 1 19 फेब्रुवारी 1930 आणि ऑप्शन 2 19 फेब्रुवारी 1630. विद्यार्थी मित्रो आपण 19 फेब्रुवारी आणि 30 ह्या बाबी जर पाहून आपण ऑप्शन 1 क्लिक केला तर विद्यार्थी मित्रो या 19मुळे आपलं उत्तर चुकीचं ठरतं. तर ऑप्शन 2 19 फेब्रुवारी 1630 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, भारतातील प्रथम महिला शिक्षिका कोण? 1 फातिमा बीवी, 2 रुक्मिणी राऊत, 3 सावित्रीबाई फुले, 4 आनंदीबाई जोशी. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 सावित्रीबाई फुले करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? 1 राजर्षी शाहू महाराज, 2 सयाजीराव गायकवाड, 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 4 महर्षी धोंडो केशव कर्वे. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, 1857चे भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? 1 ग.वा. सरदार, 2 लोकमान्य टिळक, 3 न्यायमूर्ती रानडे, 4 विदा सावरकर. विद्यार्थी मित्रो माझी जन्मठेप व 1857चे भारतीय स्वातंत्र्य समर हे दोन्ही पुस्तकं ऑप्शन 4 विदा सावरकर यांनी लिहिलेले आहेत. ही बाब आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, भूदान चळवळ कोणी सुरू केली होती? 1 महात्मा गांधी, 2 महात्मा फुले, 3 पंडित नेहरू, 4 विनोबा भावे. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. तसेच चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. स्वामी विवेकानंद यांचे गुरु कोण? 1 रामदास स्वामी, 2 कालिदास, 3 रामकृष्ण परमहंस आणि 4 इंद्र वर्मा. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 रामकृष्ण परमहंस करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, दिल्लीचे पूर्वीचे नाव काय होते, म्हणजे दिल्लीचे जुने नाव काय असा हा प्रश्न. ऑप्शन 1 इंद्रप्रस्थ, 2 इंद्रनगर, 3 गया, 4 पाटलीपुत्र. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 इंद्रप्रस्थ करेक्ट उत्तर होय. त्यानंतर विद्यार्थी मित्रो पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून सर्वप्रथम शिवजयंती कोणी साजरी केली? 1 महात्मा गांधी, 2 महात्मा फुले, 3 गोह देशमुख, 4 नाधो मनोहर. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 महात्मा फुले करेक्ट उत्तर होय. विद्यार्थी मित्रो अशा प्रकारे आपण सर्व उपघटकातील जे प्रश्न विचारले जातात यामध्ये इतिहासपर्यंत म्हणजेच 5 उपघटकापर्यंत आपण प्रश्न पाहिलेले आहेत. पुढील व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रो उर्वरित जे 6 ते 10 उपघटक आहेत त्यामध्ये भूगोल असेल, सिविक्स असेल म्हणजे नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र, साहित्य व चालू व भूतकालीन घडामोडी याचे प्रश्न आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रो आपली परीक्षा एकदम जवळ येत आहे. आपण त्याप्रमाणे अभ्यासाला जो वेळ देत आहात तो वेळ वाढवून अभ्यासाचा वेग वाढवून नक्कीच चांगले मार्क आपण मिळवावेत. तसेच विद्यार्थी मित्रो तिन्ही जे आपले घटक आहेत त्यामध्ये बुद्धिमत्ता असेल, सामान्य ज्ञान असेल जे की आता आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिले. त्यानंतर विद्यार्थी मित्रो तिसरा जो घटक आहे शिक्षक अभिवृत्ती, या तिन्ही उपघटकाचे जे प्रश्न आहेत ते कशा प्रकारे येतील, त्यांची रूपरेषा कशी असेल हे आपण पाहणार आहोत. यासाठी आमच्या चॅनलला लिंक राहा. तसेच विद्यार्थी मित्रो चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, जेणेकरून आपला B.Ed प्रवेश जो आहे जो की आपल्या CETवरती अवलंबून आहे यानुसारच आपल्याला विद्यार्थी मित्रो कॉलेजेस मिळणार आहेत. ही बाब आपण लक्षात ठेवा. तसेच सर्व जे व्हिडिओ आहेत विद्यार्थी मित्रो जे की आपली B.Ed CET असेल, B.Ed CETचा निकाल असेल, तसेच विद्यार्थी मित्रो
पुढील ज्या बाबी आहेत म्हणजेच आपले प्रवेश असतील तर या सर्व गोष्टी संदर्भात आपल्याला नक्कीच आपल्याला मार्गदर्शन आमच्या चॅनलवरती मिळेल. तसेच विद्यार्थी मित्र आपल्या सगळ्या शंका कुशंका आपण कमेंट्समध्ये मांडू शकता. तसेच आपल्या सर्व कमेंट्सला उत्तर दिले जाते व अजून दिले जाईल ही बाब आपण लक्षात घ्यावी. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.